हॅलो एव्हरीवन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी बनवत आहे चिकन करी आणि चिकन सुक्का. तुम्ही त्याला घी रोस्ट ट्रायसुद्धा म्हणू शकता. तर सगळ्यात आधी मी चिकनला स्वच्छ धुवून घेतलं आहे. 2-3 पाण्याने धुतलं आहे आणि नंतर गरम पाण्याने सुद्धा त्याला धुवून घेतलं आहे. त्यामुळे काय होतं ना, की चिकनचा जो स्मेल येतो ना, तो येत नाही गरम पाण्याने धुतल्यामुळे आणि काही किटाणू असतील ते पण मरून जातात. त्यानंतर मी हाफ चिकन मी ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतलं आहे आणि हाफ चिकन त्याची मी सुकं बनवणार आहे. म्हणून त्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आधी. मॅरिनेशन करण्यासाठी मी सगळ्यात आधी हळद टाकली आहे, मीठ, त्यानंतर लाल तिखट घातलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही तर लाल तिखट घालू शकता. त्यानंतर गरम मसाला, नंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला मी इथे यूज केला. त्यामुळे चिकनला खूप छान टेस्ट येते. नंतर मी मीठ घातलं आहे त्यात. नंतर मी त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली आहे. तुम्ही हवं तर याला मिक्सरमधून सुद्धा काढू शकता आलं लसणाची पेस्ट, थोडं पाणी घालून. त्यामुळे काय होतं ना, की छान ते पेस्ट अशी कन्सिस्टन्सी चांगली होते आणि छान एकजीव होतं. त्यानंतर मी त्यात दही घातलं आहे. दही तुमच्या प्रमाणानुसार घाला. म्हणजे तुम्ही किती चिकन मॅरिनेट करताय किंवा तुम्हाला किती हवं, किती लोकांसाठी तुम्ही बनवताय. आता मी इथे 3 जणांसाठी चिकन बनवते, तर त्यामुळं मी तेवढ्या प्रमाणात दही घेतलं आहे. दहीमुळे काय होतं, त्याला छान एक वेगळी टेस्ट येते. सगळं चिकनला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे थोडा वेळ आपण साईडला ठेवून द्यायचं आहे. इकडे मी कुकर ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यात तेल घातलं आहे. नंतर मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट घातली आहे. हळद घातली थोडी. त्यानंतर मी त्यात चिकन घालणार आहेत. म्हणजे जे ग्रेव्हीसाठी मी बनवणार आहेत ना, ते आधी मी कुकरमध्ये थोडं शिजवून घेईल. त्यामुळे काय होईल, हे सूप तयार होईल. तुम्ही हे सूप, ज्यांना तुम्हाला सूप आवडत असेल, तुम्ही हे सूपसुद्धा पिऊ शकता. खूप छान लागतं. थोडंसं आलं लसूण घातल्यामुळे काय होतं, त्याची टेस्ट अजून छान होते. मीठ घातलं. आता इथे काय करायचं आहे ना, की मीठ घातल्यानंतर थोड्या वेळ त्याला असं वरून झाकण ठेवून त्याला त्याचं चिकन स्वतःचं पाणी सोडू द्यायचं आहे. त्याच्यामुळे त्या छान ते वेगळीच टेस्ट येते. त्यानंतर मग तुम्ही त्यात पाणी घालायचं आहे, तुम्हाला जेवढं सूप हवं असेल त्या हिशोबाने. आणि गरम पाणी घालायचं आहे. थंड पाण्याने काय होतं, त्याची टेस्ट जरा कमी होते. गरम पाण्याने कुठल्याही भाजीला टेस्ट येते. त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची अजून आणि मग नंतर कुकर लावून घ्यायचा आहे. इकडे मी ग्रेव्हीसाठी मसाला तयार करणार आहे. त्यासाठी मी कढईत थोडं तेल टाकलं आहे. नंतर 2 कांदे, मोठे कांदे मी चिरून घेतले आणि ते फ्राय करणार आहे. चांगले लालसर होईपर्यंत मी त्याला परतवत घेणार आहे. हे बघा, इथे हलकासा गोल्डन कलर कांद्याला आला आहे. छान त्याला परतून सारखं त्याला हलवत राहायचं. त्यामुळे तो खाली लागणार पण नाही आणि छान भाजला जाईल. नंतर मी त्याच्यात
खोबरं घातलं आहे. खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहे. आता मी यात धणे घालणार आहे. त्यानंतर थोडे खडे मसाले म्हणजे लवंग घातलं आहे. त्यानंतर मी त्याच्यात तुम्ही खडे मसाल्यामध्ये तुम्ही दालचिनीची टेस्ट जर आवडत असेल तर दालचिनीसुद्धा घालू शकता आणि काळी मिरीसुद्धा घालू शकता. त्यानंतर मी त्यात थोडंसं खसखस घालून तीसुद्धा परतून घेतली आणि हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि ते पेस्ट करून घेणार आहे. आता यात मी आलं लसूण टाकले, नंतर कोथिंबीर टाकली आहे आणि बारीक वाटून घेईल. इकडे आपलं सूपसुद्धा रेडी झालं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. चिकनला तसं खूप शिजवून घेण्याची गरज नाही आहे. ते एक एक किंवा 2 शिट्टीमध्ये चिकन शिजून जातं. कोणाकोणाला ते मोकळ्या भांड्यात पातेल्यात शिजवलेलं सुद्धा आवडतं. तर तुम्ही तसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. इकडे मी ग्रेव्हीसाठी एक भांडं ठेवलं आहे. त्याच्यात मी तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर मी त्या तेलात आधी थोडीशी लाल तिखट घातलं आहे आणि थोडी हळद घालायची. हळद मी टाकायचं विसरले. त्याने काय होतं ना, ग्रेव्हीला छान कलर येतो. नंतर मी जे वाटण केलं ते वाटण घातलं आहे. आता सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. लाल तिखट घातलं आहे. नंतर गरम मसाला घातला आहे. थोडी हळद घातली आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहे. ते छान एकजीव करून घ्यायचं आहे. आपण जेवढा मसाला परतवू ना, तेवढं त्या मसाल्याला, त्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तेल सुटेपर्यंत त्याला छान परतवायचं आहे. मसाला जेवढा परतवू तेवढा छान. परतवून झाल्यानंतर जे चिकन मी शिजवून घेतलं होतं ते मी त्यात घातलं आहे. थोडंसं गरम पाणी घातले अजून, जेवढं तुम्हाला भाजी पातळ हवी असेल किंवा थोडी घट्ट हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. नंतर मी मीठ घातलं आहे त्याच्यात. कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं आहे थोड्या वेळ. इकडे मी आता घी रोस्ट करून घेणार आहे. त्यासाठी मी पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये तूप घातलं आहे 2 चमचे आणि थोडं तेल घातलं आहे. तुपाने काय होतं ना, की त्या चिकनला एक वेगळीच टेस्ट लागते. एक वेगळंच टेस्ट त्याच्यामध्ये इन्हान्स होतं. नंतर मी त्यात कांदा घातला आहे. 2 मोठे कांदे चिरून घ्यायचे. म्हणजे यात जेवढा कांदा घालाल ना तेवढा छान लागतो. इकडे हे मॅरिनेशन केलेलं मी चिकन मिक्स करून घेते नीट. कढीपत्ता घालायचा आहे ह्याच्यात. आपण जेवढा कढीपत्ता घालू तेवढं छान. तुम्हाला माहिती असेल की साऊथ इंडियन जे लोक असतात ते कढीपत्ता खूप यूज करतात. त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये कढीपत्ता हा मेन इन्ग्रेडियंट आहे. कढीपत्ता नसेल तर मग त्याला एवढी टेस्ट येत नाही. त्यामुळे आवर्जून तुम्ही कढीपत्ता घाला. मग आता एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहे थोडासा आणि लाल तिखट घालून घेतले पुन्हा एकदा.
आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन मी त्यात घातलं आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घेतलं आहे चिकन शिजवून घेण्यासाठी. आता ह्या रेसिपीला आपण खूप कमी गॅसवर होऊन द्यायचं आहे, म्हणजे ते छान शिजेलही आणि त्यात मसालेसुद्धा मुरतील चिकनमध्ये. झाकण ठेवून कमी गॅसवर त्याला होऊ द्यायचे. इकडे ही ग्रेव्हीसुद्धा रेडी आहे आणि इकडे हे सुद्धा शिजतं आहे. हे परतवून याच्यातलं पाणी कमी होतं आणि छान ती सुकं चिकन तयार होतं. आता ही चिकन थाळी आपली रेडी आहे. चिकन ग्रेव्ही, सुकं आणि भात आणि पोळी. बघू शकता किती छान दिसते. तुम्हाला जर ह्या रेसिपी आवडल्या असतील तर